नमस्कार, दिस इज निरंजन फ्रॉम टीम 3KM आणि आज आम्ही आलो आहोत आंबेगाव बुद्रुक येथील संत कृपा महिला गृहोद्योग हँडमेड मसाले यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट बघायला आणि एक्सप्लोर करायला। तर चला मग बघूया। नमस्कार, मी स्मिता। मी संत कृपामध्ये प्रोसेसिंग आणि पॅकेजिंगचं युनिट सांभाळते। आज आपण पारंपरिक पद्धतीने कसे लोणची मसाले बनवले जातात ते आज आपण पाहू। इकडे कैऱ्यांचं कटिंग चालू आहे। हे आम्ही अशा प्रकारे हातावर कट करतो फोडी। मशीनवर जर कट केलं तर ह्या प्रकारची अशी बाट त्याला राहिली जात नाही आणि ही बाटीमुळे लोणचं खूप दिवस टिकतं। अशा प्रकारे आम्ही हँडमेड हाताने कटिंग करून लोणचं बनवतो। या ठिकाणी आपण आता डंक चालू करणार आहोत। यामध्ये आपण धना मसाले चहा मसाला वगैरे कुटणार आहोत आणि आपण ह्या धन्याचा वापर आपण मसाले बनवण्यासाठी करतो। चहा मसाला कुटणार आहोत, मिरची कुटणार आहोत। मिरचीचा वापर आपण मसाले बनवण्यासाठी करतो। आता आपण इथे या ठिकाणी डिंकाचे लाडू बनवत आहोत आणि हे लाडू आपण हाताने बनवतो, कारण हाताने बनवलेले लाडूची टेस्ट काय वेगळीच असते आणि मशीनने बनवलेल्या लाडूची टेस्ट वेगळी असते। आम्ही हाताने डिंक, नाचणी, मेथी, हळीव, शेंगदाणा, बेसनचे लाडू अशा प्रकारचे लाडू आम्ही हाताने बनवतो। आपण आधी अशा प्रकारचं पॅकिंग करत होतो हातावरती आणि आता मागणी वाढल्यामुळे आपण असं आधुनिक पद्धतीच्या मशीनचा वापर करून पॅकेजिंग करत आहोत। आपण हे आता असं हँडमेड मध्ये पॅकेजिंग केलेलं आहे। नवीन पॅकेजिंग आहे, असं बॉक्स टाइप येतं। हँडमेड मसाले म्हणून आहे हे। नवीन ब्रँड मध्ये आपण आता जात आहोत। त्याच्यामध्ये आपण काच बॉटलचं पॅकिंग आणि हे बॉक्स पॅकेजिंग करतो। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही टूर? आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि 3KM ॲपला डाउनलोड करायला विसरू नका।